काय सगळं वैश्विक उद्या होणार आहे तर कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? तर आपल्या शहरामध्ये उद्या संपूर्ण जगामध्येच म्हणजे पल्स पोलिओची मोहीम राबवली जाणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या सगळ्यांना आपण पोलिओची लस पाजवणार आहोत. तर ही पोलिओची जी लस असते ती आपल्याला 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड ह्या टेम्परेचरमध्ये ठेवावी लागते. जेव्हा ती सेंटरला असते तेव्हा ती आपण त्याचं ILR आईस लँड रेफ्रिजरेटर त्याच्यामध्ये स्टोअर करत असतो. पण इथून जेव्हा आपण बूथवर घेऊन जातो तेव्हा आपण हे जे वॅक्सिन कॅरियर आहे ह्याच्यामध्ये 4 आईस पॅक्स असतात. त्याच्यामध्ये झिपलॉक बॅग मध्ये आपण त्या व्हायल्स ठेवतो. जसं की इथे आपण बघू शकता की आईस पॅक आहेत चारी बाजूनी आणि त्याच्यामध्ये झिपलॉक बॅग मध्ये आपण पोलिओच्या व्हायल्स ठेवतो, जेणेकरून त्याच्यावरचं लेबल पण व्यवस्थित राहील. पाणी जर सुटलं त्याला तर ते लेबल बघणं महत्वाचं असतं. मग ती लस योग्य तापमानात आहे की नाही हे लेबलवरती एक VVM असतं, वॅक्सिन व्हायल मॉनिटर. त्याच्यावरच्या स्टेजेस नुसार आम्हाला समजतं किंवा स्टाफला समजतं की ते वापरण्यास योग्य आहे की नाही. आणि अशा प्रकारे ते 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड ह्या टेम्परेचर मध्ये ठेवून ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचवलं जातं. सर्व कर्मचाऱ्यांचं, कारण एका बूथवरती 3 मेंबर असतात. एक वॅक्सिनेटर असतो जे लस पाजणारे असतात, एक लिपिक असतो जे टॅली शीटवर मार्किंग आणि फिंगर मार्किंग करत असतात डाव्या हाताच्या कर्मचारीवर, आणि एक जण एरियामधनं आमच्या आशाताई अंगणवाडी वर्कर एरियामधनं मुलांना बोलवत असतात. तर त्यांना सगळ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. सेंट्रली पण ट्रेनिंग झाले, नर्सिंग कॉलेजचे स्टुडंटला त्या कॉलेजमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलेले आहे. शिवाय ऑल 40 रिपोर्टिंग युनिट्स किंवा हेल्थ सेंटर आहे तिथल्या मेडिकल ऑफिसरनी सर्व स्टाफ जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यांचं पूर्ण ट्रेनिंग घेतलेले आहे की हे वॅक्सिन योग्यरित्या कसं पोहोचवलं जाईल बालकांपर्यंत. काय सांगायला पोलिओ मोहीम सध्या आहे आणि कशा प्रकारे आणि किती जणांना आपण पोलिओ पाजणार आहे त्याचं नियोजन कसं करण्यात आलं? राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जून रोजी पार पडणार आहे रविवारी. तर महानगरपालिकेचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आम्ही 1,99,056 मुलांना डोस पाजण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर 5 वर्षाखालील सर्व मुलांना, अगदी नुकतंच जन्म झालेला असेल बाळ त्याला सुद्धा आपण पोलिओ डोस देणार आहोत. आणि त्यासाठीचं नियोजन म्हणजे आमचे पूर्ण 40 हेल्थ सेंटरच्या अंतर्गत विविध प्रकार ठिकाणी आपण बूथ ठेवलेले आहेत. असे 692 बूथ द्वारे आपण ही मोहीम पूर्ण शहरात राबवणार आहोत. तसेच जे ट्रान्झिट मधलं म्हणजे जे बाहेरून गावाहून येणारे आहेत किंवा गावाला जाणारे आहेत अशा ट्रान्झिट पॉइंट्सवर पण आम्ही बूथ ठेवलेले आहे की जसं रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्टँड, सिडको बस स्टँड, नंतर एअरपोर्ट, आपलं सिद्धार्थ गार्डन आहे, मॉल्समध्ये, नंतर आपले सिग्नल आहेत मोठे, तिथेही आपण टीम्स ठेवलेल्या आहेत. तर अशा ट्रान्झिटच्या आपल्या 144 टीम आपण पूर्ण शहरात नियुक्त केलेल्या आहेत. आणि 24 मोबाईल टीम ठेवलेल्या आहेत. मोबाईल टीमचं द्वारे आपण विविध वीटभट्ट्या, तांडे जे पेरी अर्बन एरियामध्ये आहे जसं भीमनगर, हर्सूल, चेतनानगर, नक्षत्रवाडी, नंतर पुलाखालचे, नंतर कुंड्यांमधले कन्स्ट्रक्शन साईट जिथे चालू आहे तिथल्या मुलांना डोस मिळावा यासाठीचं नियोजन आपण या मोबाईल टीमद्वारे केलेलं आहे. तसेच आपले ज्या टूर्स आहेत, ट्रॅव्हलच्या गाड्या जिथून निघतात तिथे आपण नाईट टीम अशा 3 ठिकाणी ठेवलेल्या आहेत. यासाठीचं जनजागरण आपण नियोजित पहिल्यापासूनच केलं होतं. महिनाभरापासून आमची तयारी चालू आहे. घरोघरी ज्या आमच्या आशाताई आहेत 5 वर्षाखालील मुलांना त्यांच्या घरात नील असेल तर स्लिप देऊन या रविवारी 28 जून रोजी आपल्या बालकाला पोलिओ डोस पाजून या बूथवर नेऊन यासाठीच्या स्लिप डिस्ट्रीब्युशन करतात आहे. तसेच आपल्या ज्या काही संस्था आहेत, IMA ची संस्था आहे, त्यांनी आपल्याला होर्डिंग्सद्वारे आपण मदत केली आहे. तर ते आपण पूर्ण शहरात डिस्प्ले केलेले आहेत. नंतर आपल्या ज्या घंटा गाड्या आहेत ज्या आपल्या कचरा घेऊन जातात त्यांच्यावर आपण जिंगल टून लावलेली आहे की त्या घंटा गाड्या रोज आपल्या जेव्हा कचरा उचलतात तेव्हा ही आपल्या पोलिओच्या डेटची आपल्याला माहिती देत आहेत. वेगवेगळ्या NGOs जसं MGM रेडिओ स्टेशन आहे तिथूनही आपण IC करतो आहे. या डेट 28 जून रोजी
पोलिओ डोस पाजून घेण्याबद्दल. या सर्व मोहिमेसाठी किती कर्मचारी, अधिकारी किंवा आशा वर्कर किंवा सेविका राबणार आहेत? 40 आपण आपल्या हेल्थ सेंटरद्वारे आपले 43 आपण डॉक्टर नियुक्त केले आहेत या मोहिमेसाठी. आणि एकूण आपल्या मोहिमेमध्ये 1176 वर्कर्स हे आपल्याला आपले काम करणार आहेत. त्यापैकी आपले उद्या म्हणजे पल्स पोलिओच्या दिवशी 2050 आपण हे ट्रान्झिट टीम्स, बूथवर, नंतर मोबाईल टीमवर अशा एकूण 250 कर्मचारी उद्या आपले काम करणार आहेत. त्यांना सुपरवाइज करणारे सुपरवायझर, नंतर मेडिकल ऑफिसर असे एकूण 2050 कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना महत्वाचं आवाहन म्हणजे जर आपल्या घरात 5 वर्षाखालील बाळ असेल तर त्याला जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन डोस पाजून घ्यावा. 28 तारखेला आमचे बूथ सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. देण्याचं महत्व आहे म्हणून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उद्याच 28 जूनला जवळच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा.